हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे शनिवार आणि आज मी घरीच आहे. तर माझे ना घरातले सर्व काही कामं आवरले, म्हणजे जेवणं वगैरे झाले, किचन आवरून झाला आणि आत्ता आहे ना माझ्याकडे दुपारच्या वेळेत आहे ना भरपूर वेळ होता. तर मग म्हटलं चला हे काही राहिलेले कामं आहे ना ते करून घेऊया. तर इथे ना मी तांदूळ धुवायला घेतले. आमच्या घरामध्ये तांदळाच्या भाकरी सर्वांनाच आवडतात. तर मग मी काय करते, तांदूळ असं एकदम धुवून ठेवते आणि जसं मग मला दळण दळायचं असलं, जसं पिठाची गरज असली का मग मी तसं ते दळण करून आणि 4-5 किलो तांदळाचं दळण करून ठेवते, दळून ठेवते पीठ. तर इथे ना 4-5 पाण्याने तांदूळ एकदम स्वच्छ धुवून घेतलं. जोपर्यंत त्याच्यातून सफेद पाणी निघत नाही ना तोपर्यंत छान असं तांदूळ धुवून घेतलं. गालीच्या पण सकाळपासून भिजत ठेवला आहे धुण्यासाठी, तर निरमामध्ये भिजत ठेवला आहे. आणि सकाळीच खरं तर मला तांदूळ धुवायचं होतं, पण वाळत घालायला जागा नव्हती. आता तुम्ही म्हणाल का ताई, वरती एवढा मोठा स्लॅब असताना तुम्ही असं कसं काय म्हणू शकता का वाळत घालायला जागा नाही आहे, पण ते वरती न्यायला लागेल एवढं तांदूळ, तर मला इथेच खाली वाळत घालायचं होतं. मग म्हटलं चला आता छान असं इकडच्या बाजूला ऊन आलेलं आहे किचनच्या साईडला, तर मग म्हटलं तांदूळ स्वच्छ धुवून आणि उन्हामध्ये वाळत घालून देते. 7-8 दिवसापासून म्हणायचे का आज धुवील तांदूळ, उद्या धुवील, पण काही त्याला वेळच नाही भेटला. मग म्हटलं नको, एक एक कामं लगेच करून घेतलेले ना कधीही चांगले असतात. तर इथे ना 2-4 पाण्याने एकदम स्वच्छ असं तांदूळ धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ना मग साडी तिकडच्या बाजूनं अंथरले आणि तिच्यावरती साडीवरती सर्व तांदूळ मग वाळत घालील, म्हणजे ना उन्हामध्ये छान असं वाळतं. तर मी जेव्हा कधी तांदूळ धुवायचं ना का ऊन असतानाच धुते आणि सतत धुवायची गरज नाही पडत. नाही तर मग आपल्याला पिठाची गरज आहे का मग धुवा तांदूळ, असं नाही. तर मला आहे ना मी काय करते, एकदमच तांदूळ धुवून ठेवते आणि कोठीमध्ये म्हणा एखाद्या मोठ्या टाकीमध्ये वगैरे भरून ठेवते. तर आता आहे ना 2-4 पाण्याने स्वच्छ धुतलं आणि चाळणीमध्ये ना ते तांदूळ असं काढून घेते, व्यवस्थित सर्व पाणी काढून घ्यायचं चाळणीतलं आणि एका टपामध्ये ओतून घेते आणि मग एकदमच सर्व काही तांदूळ साडीवरती वाळत घालून देते. आज किचन रनर पण धुतलाय, तर छान असा वाळून गेलाय तो बी. तांदूळ व्यवस्थित कडक उन्हामध्ये वाळवायचं, तसंच असं ओलसर भरून नाही ठेवायचं, नाही तर आहे ना ते खराब होतं आणि त्याला ना बुरशी लागते. तर इथे ना आता माझं सर्व काही तांदूळ धुवून झालं आहे आणि ते उन्हामध्ये वाळत घालून देते. कधीतरी आहे ना तांदळाच्या भाकरी खायला पण छान लागतात. तर काय होतं संध्याकाळच्या वेळेस आहे ना कधी अशा तांदळाची म्हणा, नागली, ज्वारी, बाजरीची भाकरी करायला बरं वाटतं, चपाती लाटायला पण कंटाळा येतो. तर मग हे बघा एवढं तांदूळ धुतलं आणि इकडच्या बाजूला वाळत घालून घेतलं. गव्हाची दळणाची गिरणी पण चालू केली आहे, गव्हाचं दळण दळायला लावलं आहे. तर दुपारच्या वेळेत आहे ना भरपूर असे कामं केले जातात. घरी असले ना मी शनिवार रविवारी का भरपूर शनिवार रविवारी ना माझ्याकडून कामं होतात. तर आता म्हणजे असं कसं सोमवार ते शुक्रवार वेळ नाही भेटत, तेव्हा तर ऑफिसमध्ये असते, पण मग शनिवार रविवारी ना असे कामं करायला मला वेळ मिळतो. तर खूप ऊन, एवढे पाय चटकू राहिले ना, फरचे एवढी तापले. तर पटपट म्हटलं चला तांदूळ वाळत तरी घालून देऊ. इथे मी नवीन 2 बेडशीट घेतले. तर सगळ्यात आधी ना ते तुम्हाला मी अंथरून दाखवले गादीवरती, डबल बेडशीट आहे आणि ते ना धुवायचे. तर धुण्याआधी ना मग म्हटलं चला तुम्हाला दाखवते तरी कसे बेडशीट आहे. तर प्युअर कॉटनचे बेडशीट आहे. कॉटनचे बेडशीट असले ना का ते कशा पद्धतीने धुवायचे, तर मीठ पाण्यामध्ये ते बेडशीट भिजत घालायचे आणि त्याच्यानंतरच धुवायचे, म्हणजे त्यांची ना कलर पण जातीने बेडशीटचे आणि जो कॉटन असतो ना तो पण भरतो मीठ पाण्यामध्ये आपण भिजत घालतो ना त्यावेळेस. तर आपल्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओ आलेला आहे, तो नक्कीच जाऊन बघा. आणि शक्यतो कॉटनचेच बेडशीट वापरायचे, म्हणजे बेडवरती एकदा आथरले का मग ते ना गोळा होती नाही. आणि टेरिकोटचे ना इकडचे तिकडे गोळा होतात आणि उन्हाळ्यामध्ये ना गरमसुद्धा होतं. तर आता मी आले गालीच्या धुवायला. गालीच्या स्वच्छ धुतला आणि उन्हामध्ये वाळत घालून दिला आहे. तर इथे ना भिंतीवरती पाणी मारून घेतलं. बिछाना वाळत घालायला मला भरपूर जागा आहे, पण असं काही वाळवणीचे पदार्थ घालायला म्हटलं ना वाळत का मग जागा नाही. तर मी तुम्हाला आता हे 4चं दाखवते वातावरण. बघा 4 वाजता आहे ना हॉलमध्ये डायरेक्ट ऊन जातं, एवढं छान ऊन. आणि मी सकाळी अशी देवपूजा केली होती, आज तर देवपूजा वगैरे दाखवलीच नव्हती. ही चटई बघा बोड्यामधून घेतली आहे, खूप मस्त अशी चटई आहे. आणि बाहेर वातावरण बघा किती छान आहे, एकदम मस्त असं हवा सुटलेली आहे ना, हॉलमध्ये डायरेक्ट ऊन जातं आणि एवढं भारी बाहेर वाटतंय ना, एवढी छान हवा सुटली का जे लकी बांबूचे झाडं आहे ना ते बाहेर ठेवले सावलीमध्ये, तर ते हवेने ना पडून जातात. आणि व्हीलचांप बघा किती मस्त वाजतंय.
ताईंना माझा टीपॉय आवडलाय आणि बऱ्याचशा ताईंनी कमेंटमध्ये मला विचारलंय का ताई तुमचा टीपॉय कसा आहे तो आम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवा. तर मग म्हटलं चला माझ्या ताईंना आवडेल तर मग म्हटलं मी पण दाखवायला पाहिजे. आणि काही ताईंनी सांगितलं का ताई आमच्या घराचं फर्निचरचं काम चालू आहे तर आम्हाला टीपॉय बनवायचा आहे. तर तुमचा टीपॉय खरंच खूप छान आहे तर आम्हाला तसाच बनवायचा आहे. तर तुम्ही कसा बनवेल ते सांगा. तर मेन म्हणजे हा टीपॉय बनवून घेतलेला आहे फर्निचरमध्ये. ज्यावेळेस पूर्ण घराचं फर्निचर केलं 7 वर्षापूर्वी त्यावेळेस आहे ना हा टीपॉय पण फर्निचरमध्येच बनवून घेतला आहे. पूर्ण प्लायमध्ये भुस्सा वगैरे नाही तर प्युअर प्लाय आहे. कारण ज्यांनी फर्निचर आम्हाला दिलं ना ते जर आमच्या जवळचेच होते, अण्णाचे मित्र म्हणजे माझ्या भावाचे मित्र होते. तर त्या दादांनी बनवून दिलेलं आहे सगळं काही फर्निचर. तर चला मी तुम्हाला दाखवते. आता खूप जड आहे, आम्हाला दोघांना मिळून उचलायला लागतो, एकटीला तर उचलत नाही. जेव्हा कधी त्याची उचल साचल करायची असेल तर आम्ही दोघं मिळून करतो. म्हणजे कोणीही 2 माणसं लागतात तो उचलायला. तर इथे त्याला ना भरपूर असे कप्पे काढले का त्याच्यामध्ये खूप अशा वस्तू बसू शकतात. वरती काच आहे हे बघा, इथे पूर्ण प्लाय टाकलेला आहे, अखंड पीस आहे आणि ही काच टाकली तर एकदम पांढरी शुभ्र अशी नितळ काच टाकली. मला ना काच भांड्यांमध्ये असो किंवा फर्निचरमध्ये असो नितळ काच आवडते, अशी तिच्यावर डिझाईन वगैरे काचाची आवडत नाही. तर इथे कसा कप्पा दिलेला आहे आणि हा एक तर ड्रावरचे ना हँडल तुटला आहे त्याच्यामुळे इथे ना मी असं दोर लावलाय. इथे हा ड्रावर काढलाय तर ह्या ड्रावरमध्ये ना आमचे सर्व बँकेचे पासबुक वगैरे सगळे याच्यात असतंय. काही हिशोबाच्या डायऱ्या वह्या वगैरे आहेत ना ते सर्व इथं असतं. तुम्हाला मी जवळून दाखवते बघा कशी काच आहे, एकदम मस्त त्याची काच आहे. आणि असा टीपॉय बनवून घेतला आहे. ह्या डायरीमध्ये भाडेकरांचा हिशोब वगैरे लिहिलेला असतो. आणि हा ड्रावर तर ह्या ड्रावरला आहे ना खूप छान ड्रावर बनवेले. आणि इथे ना हँडल होता तर तो तुटला आहे म्हणजे निसटला आहे तर मी हे बघा असा दोर लावला आहे. आणि ह्या ड्रावरला आमचे सर्व बँकेचे पासबुक वगैरे असतात त्याच्यामुळे ना इथं कुठे म्हणजे इथं तिथं कुठे शोधायला लागत नाही. फक्त ड्रावरमध्ये यायचं का सगळे प्रकारचे सर्व बँकेचे पासबुक वगैरे मिळतात. तर हे बघा पुढची इथे एक कप्पा दिलेला आहे, असा कप्पा आहे. इकडनं असं दिलेलं आहे. इथे एक बॉक्स दिला आहे, काही ठेवायचं असलं तर ठेवू शकता, काही वह्या पुस्तकं मुलांचे असले ते. आणि स्टीलचे पावके आणि खाली रबर दिलेलं आहे त्यांना. तर बघा स्टील असल्यामुळे अजूनच ते छान दिसतात. तर हे बघा हा एक कप्पा आहे. तसाच इकडच्या साईडने पण कप्पा दिलेला आहे. काही ठेवायचं असलं कमी जागेत जास्त वस्तू आपण ठेवू शकतो. पुन्हा इकडनं मागच्या बाजूने पण हे बघा असा कप्पा दिलेला आहे. आता 7 वर्षाचा झाला आहे. इथं थोडं नाही, इथं असं मला वाटलं उचकला आहे का काय, पण नाही तो बनवतानाच तसा झाला म्हणजे बनवेल की काय. तर बघा इकडची बाजू पूर्ण प्लेन आहे. इथे ठेवायचा असला तर मग आम्ही दोघं जण मिळून उचलतो आणि तेव्हा ठेवतो, कारण खूप जड आहे पण एकदम भारी आहे, एकदम मस्त बनवेल आहे. त्याची डिझाईन वगैरे खूप छान आहे. बनवून दिलेला आहे हा टीपॉय. मला जसं लागत होता ना तसाच मीच ही डिझाईन दिली होती आणि माझ्याच पसंतीचा बनवून दिलेला आहे. तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कसा वाटला टीपॉय. बघा आणि खूप हेवी आहे त्याच्यामुळे उचलायचं म्हटलं का एकटे माणसाला उचलताच येत नाही, 2 माणसं असले तरच, नाहीतर मग तो ढकलीत आणायचा बाजूला. तर इथे बघा स्टीलचे पावके. आणि जर तुम्हाला असा टीपॉय बनवायचा असले आणि तुम्ही व्हील लावले ना खाली तरी चालेल, पण व्हील लावले ना तर काय होतं इकडच्या तिकडे ना तो टीपॉय सरकून जातो, कधी जाऊ शकतो. लहान मुलं घरात असले तर ते पण इकडच्या तिकडं करू शकतात. त्याच्यामुळे असे पावके असले ना का काही टेन्शन नाही, जिथे आपण ठेवतो तिथंच राहणार. मला तर असं आवडलं त्याच्यामुळे मी असं बनवलं. आता खूप वेगवेगळ्या डिझाईन निघाले टीपॉयच्या, तर जसं ज्याला बनवायचं तसं आपण बनवू शकतो. पण मला हीच डिझाईन जास्त आवडली होती. ड्रावर असल्यामुळे नाही ते अशा काही कागदपत्र राहतात त्याच्यामुळे इकडे तिकडे ना घरात कुठे शोधायची गरज पडत नाही. ज्या दिवशी फर्निचर बनवेले टीपॉय बनवेले त्या दिवशीपासून आमचे बँकेचे पासबुक वगैरे सर्व इथंच असतात.
आता तुम्हाला टिपॉय दाखवून झाला आणि आता मी घरातली झाडझटक करायला घेते. अजून फ्रेश व्हायचं आहे, चहा ठेवायचा आहे. दादाने मला आवाज दिला का शारदा चहा ठेवतं, म्हटलं हो. तर झाडझटक झाल्यानंतर मग मी फ्रेश झाले, तोंड हातपाय धुतले, गंध पावडर केली आणि इथे ना आता चहा ठेवायला घेतला. कारण आमच्या दादांना आहे ना चहा जरा लवकरच लागतो. मी घरी असले ना का मग त्यांना 4, 4:30, 5ला चहा दिला तरी काही नाही. ज्यावेळेस मी ऑफिसमध्ये असते ना त्यावेळेस कधी चहा दे, मग तसं काही नाही. पण घरी असल्यावर मग त्यांना जरा लवकरच चहा लागतो. तर मी फ्रेश वगैरे झाले आणि चहा ठेवला. चहा झाल्यानंतर एकीकडे थोडेसे भांडे लावले आणि अजून काही भांडे लावायचे बाकी. तर बाहेरचे कपडे काढायला आले. कपडे मस्त वाळले, लगेच घड्या घालून ठेवते. तर मी ना आता दोऱ्या इकडे बांधल्या. एवढे दिवस तिकडे मागे गार्डनकडे घालायचे कपडे वाळत, पण आता कसं ऊन असल्यामुळे ना कपड्यांचा कलर पण उडतो आणि संध्याकाळची दिवाबत्ती झाली. देवांना दिवा लावला, बाहेर उंबरट्यासमोर दिवा लावला, तुळशीला दिवा लावला आणि त्याच्यानंतर आता मी आले किचनमध्ये. तर कपड्यांच्या घड्या घातल्यानंतर लगेच किचनवरचे सगळे भांडे लावून दिले. तर बघा किचन किती मोकळा मस्त सुटसुटीत दिसतो ना, मोकळा सुटसुटीत छान वाटतो. सर्व कडधान्य मिक्स उसळ बनवायचे आहे. तर गरम पाणी केटलला तापत ठेवलं होतं आणि कडधान्य नेहमी गरम पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे. म्हणजे ना काय होतं, ज्यावेळेस आपण उसळ वगैरे बनवतो ना तर वास येत नाही. मसाल्याच्या डब्यामधले सगळेच मसाले संपत आले होते. तर आता आहे ना भरून घेते डब्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले. माझ्याकडे मसाल्याचे 2 डबे आहेत. तर 2-3 दिवसा मिळून एक घासायला टाकते, तर दुसऱ्यामध्ये मसाला भरून ठेवते. तर आता ना इथे सर्व प्रकारचे मसाले भरून घेते आणि माझ्या सर्व ताईंना, दादांना, मैत्रिणींना माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्कीच सांगत जा आणि मला सपोर्ट पण करा. कारण तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. ज्यावेळेस तुम्ही कमेंट करतात ना तर माझ्या ताईंच्या, दादा, मैत्रिणींच्या कमेंट वाचून मला खूप आनंद होतो आणि रिप्लाय द्यायला पण खरंच खूप छान वाटतंय. लाईटच्या शेगडीवर आता उसळ बनवते. तर बरेचशा ताईंच्या कमेंट आल्या शेगडीबद्दल माहिती द्या. तर सांगल शेगडीची माहिती देते उद्याच्या परवाच्या व्हिडिओमध्ये. तर कांदा तेलामध्ये टाकून घेतला, तेल तापलं आहे, कांदा टाकून घेतला. तर ते तेल आहे ना परवा गुढीपाडव्याच्या दिवशी भजे तळले होते ना, तर ते उरलेलं तेल होतं ना तेच वापरलं आहे आता उसळसाठी. तर बघा कांदा टाकला आहे आणि लसूण बारीक ठेचून घेतला आहे, लसूण टाकते. मला लाईटची गॅस शेगडी ना पहिल्यापासून आवडते. चहा वगैरे ठेवायला म्हणा किंवा असं कधी दूध तापवायला, कधीतरी स्वयंपाक बनवायला, पण मला माझ्या किचनवरती पहिल्यापासून लाईटची शेगडी ही आवडते. पहिल्यापासून माझ्या किचनवरती लाईटची शेगडी आहे 2015पासून. तर ही माझी 3री इंडक्शन आहे. कांदा लाल होईपर्यंत तेलामध्ये तळून घेतला आणि आता मिरची मसाला टाकून घेते. जिरा टाकला आहे, लाल तिखट, हळदी पावडर, गरम मसाला, धना पावडर, सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. सर्व मटकी व्यवस्थित गरम पाण्यात धुवून ठेवली होती. त्याच्यामुळे ना काय होतं, उसळचा वास वगैरे येत नाही आणि खायला छान लागते. नाही तर ना कडधान्य तुम्ही कसंही भिजवा, वास कधी कधी येतो. तर आता ना इथे छान तेल तापलं आहे आणि आता सगळी मटकी मी तेलामध्ये मसाल्यांमध्ये टाकून घेते आणि गरम पाणी करून ठेवलं आहे केटलला. भाज्यांना शक्यतो गरम पाणीच वापरायचं, थंड पाणी वापरलं ना का भाज्यांची चव जाते. चवीनुसार मीठ टाकलं आणि आज आहे ना मला वरण घालायचं नाही, कारण आहे ना दररोज आमच्या घरामध्ये संध्याकाळी वरण असते. तर आज आहे ना म्हटलं मटकीची उसळ बनवूया, नागलीच्या भाकरी बनवूया आणि भात घालते. भाजीला फोडणी वगैरे दिल्याबरोबर लगेच मसाल्याचे डबे वगैरे सगळं व्यवस्थित पुसून लुसून आणि जस त्या जागेवर ठेवून देते. तर बघा किचनवर किती मोकळा सुटसुटीत किचन दिसतोय. छान वाटतंय ना असं रिकामा किचनवरती स्वयंपाक बनवायला. आणि भांडे घासलेले असले तरी ते असं किचनवर असला ना का त्यांचा पसाराच दिसतो. मिठाच्या बरणीमधलं मीठ पण संपलं आहे. तर आता आहे ना बरणीमध्ये मीठ भरून ठेवते. तर सेंदा मीठ वापरते. तर त्या मिठामध्ये ना असे गठ्ठे आहेत. तर मग मुसळी नाही ना असे फोडून घेते, म्हणजे ते ना फुटल्या जाईल. आणि असेच असले ना का ते गठ्ठे मग ते स्वयंपाकामध्ये वापरता पण येत नाही. तर
जी बरणी आहे ना मिठाची तिच्यामध्ये सुद्धा असे आहेत बघा कसे दिसतात. माझा स्वयंपाक पण चालला आहे आणि एकीकडे आईचा फोन पण आला आहे, तर आईसोबत पण बोलते आणि स्वयंपाक पण करते आहे. तर इथे बघा असा होता संध्याकाळचा आमचा जेवणाचा मेनू. आता इथं माझा सर्व स्वयंपाक वगैरे झाला आहे. आता जेवण करायला बसू. जेवण झाल्यानंतर किचनवरचे भांडे किचन आवरून घेते आणि चला आता ह्या व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.